नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओचा विषय खूप वेगळा आहे। खूप दिवसांनी मला हा विषय मांडायचा होता, पण ह्या विषयाचा एकूण अर्थ असा निघतो की मी सबस्क्रिप्शन अपील करत आहे, म्हणून इतक्या दिवस मी व्हिडिओ करत नव्हते, पण आता करायचाच म्हटलं। कारण म्हणजे मला माणसाचे इतके मिलियन्स मध्ये व्ह्यूज आलेले दिसायलेत की बस कोणत्या माणसांचे तर जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकार म्हणून काम करत होते आणि तिथून त्यांचा डाऊनफॉल सुरू झाल्यानंतर युट्यूबवर त्यांनी चॅनल्स काढलेले आहेत आणि त्यांच्या व्हिडिओजला मिलियन्स मध्ये व्ह्यूज मिळत आहेत। ज्यावेळेस ते यशाच्या अति उच्च शिखरावरती त्यावेळेस ते त्यांची प्रायव्हेट लाईफ, त्यांचं घर, त्यांची गाडी सुद्धा दाखवत नव्हते आणि ज्यावेळेस तिकडे डाऊनफॉल सुरू झालाय तर आता इथं युट्यूबवर चॅनल काढले। म्हणजे बघा, अगोदर तिथं कमवले आणि आता इकडे युट्यूबवर कमवायचे। म्हणजे त्यांनी श्रीमंत होते, दुसऱ्याला चान्स द्यायचा नाही। तिकडे चालत होतं, तिकडे चालवून घेतलं, थिएटरद्वारे मूवीद्वारे पैसे कमवले, अब्जावधी झाले तर आणि आता इकडे येऊन म्हणजे नव्या क्रिएटरला ज्याचं खूप युनिक कंटेंट आहे त्याला सुद्धा भाव नाही, कारण त्यांचेच मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत। आता आणखी दुसरा विषय मला म्हणायचा आहे की ते जेव्हा एअरपोर्ट वरून किंवा कुठेही त्यांनी बाय रोड जातात त्यावेळेस त्यांनी त्यांचा लेकरांचा, मुलांचा, बाळांचा चेहरा झाकतात आणि तोच आपल्याला चेहरा शॉर्ट्स मध्ये ज्यावेळेस टाकलेला जातो, एखादा माणूस टाकतो त्याचे सुद्धा लाईक्स मिलियन्स मध्ये, म्हणजे चेहरा लपवलेला सुद्धा मिलियन्स मध्ये व्ह्यूज जातात। म्हणजे आपल्या घरात आता प्रत्येकाच्या घरात बाळ असतं, कुणाचं आई वडिलाच्या रूपात असतं, कुणाचा भाचा असतो, कुणाची भाची असते, कुणाचं अंकल, असं म्हणजे प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या रूपात बाळ आहे आणि त्या झापलेला चेहरा बघायला तुम्ही तिथं मिलियन्स मध्ये व्ह्यूज देतात। म्हणजे ते बाळ श्रेष्ठ आणि आमच्या घरातलं जन्मलेलं बाळ कमी, असं स्वतःच त्या बाळाला आपल्या म्हणजे कमी किमतीचं करून टाकतायत। जरा म्हणजे विचार करून सबस्क्रिप्शन करा, विचार करून व्ह्यूज वाढवा एखाद्याचे। नव्या जे क्रिएटर आहेत त्यांना संधी द्या, भले मला देऊ नका, मी म्हणत नाही की मला द्या, भले मला देऊ नका, पण एखाद्या नवीन ज्याचं काही कॉन्टेंट नवीन आहे, युनिक आहे त्याला द्या। ही स्टार्सला देऊन उपयोग काय? तिकडं कमव, इकडं कमव, ज्यावेळेस डाऊनफॉल सुरू झाला की युट्यूब निवडणार झाले, पुन्हा इकडं काहीतरी झालं की आणखी तरी दुसरं निवडणार झाले, पण पैसे कमवायला फर्स्ट त्याच, दुसऱ्याला चान्सेस नाही, हे चुकीचं आहे। पण आपल्या बाळाचा विचार करा, त्यांचे चेहरे झापतात, त्यांना अशी वेळ येऊ द्या की आमचे फोटो काढा, आमच्या बाळाचे फोटो काढा, ही वेळ येऊ द्या। त्यांचं बाळ श्रेष्ठ नाही, प्रत्येकाचं बाळ अमूल्य आहे। त्यांच्या बाळाला तेवढी संधी देत आहे, त्यांच्या बाळाचे चेहरे झापलेले व्हिडिओज बघताय, साफ चुकीचं आहे। आणि आता त्यांनी क्रिएटर आणि आणखी एक विषय म्हणायचं की जे सध्या ह्या काळात म्हणजे 2026ला अति उच्च यशाच्या शिखरावर आहेत ते आलेत का युट्यूबवर? विचार करा, ते कधी येतात तिकडं तर डाऊनफॉल सुरू झाल्यानंतर, तो पण विचार करा। ते आपली प्रायव्हेट लाईफ इकडं देतात, दाखवतात का? नाही। याचा अर्थ असा नाही की मला ते इंडस्ट्रीचा तिरस्कार आहे किंवा राग आहे, नाही, मी पण एक दोन कलाकारांची फॅन आहे आणि त्यांच्या मूवीज मी थिएटरला जाऊन बघते। पण कसा थिएटरला जाते, जितक्या मिनिटाचा ते मूवीज आहे मूवी आहे तेवढीच बघते आणि ते जसं आपण थिएटर सोडून बाहेर येतो तसं ते फक्त मी मूवी डोक्यात घेते, त्याच्यात काय सांगितलंय ते डोक्यात घेते आणि पुन्हा ते बॅक साईडला ते पिक्चर टाकून देत असते। असं नाही की ते पुन्हा सतत त्या कलाकारांचा ते विचार करत बसायचं, त्यांचं म्हणजे त्यांनी जसं त्यांचं आर्टिफिशियल तिथं दाखवलेलं असतं तसं त्यांच्या भूमिकाचं डोक्यात नाही घेऊन बसायचं। झालं 2-2.5 तासाचं एंटरटेनमेंट झालं, बस झालं, असं ही लक्षात घ्या। क्वालिटी निवडा कलाकारांची, आपण कुणाला फॉलो करताय ते बघा। म्हणजे इतकं सांगण्यासारखं, मी सल्ला देण्यासारखी मोठी नाही, पण मला ते म्हणजे फारच माझ्या मनाला लागलं की अरे बापरे, एखादा माणूस येतं कोणत्या बी क्षेत्रातून कमवून जातं आणि ज्याला खाली राहायचं ते खालीच राहून जाईल, हे मला कुठंतरी म्हणजे खूप म्हणजे असं अन्यायकारक वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे। आता मी माझं वैयक्तिक सांगते की कोणत्याच कलाकारांना आपल्यापेक्षा मोठं मानत नाही किंवा कुणालाच मी माझ्यापेक्षा खाली पण मानत नाही, कारण ज्यावेळेस मी एखाद्या माणसाला केव्हा मोठं मानणार आहे, जर ऑक्सिजन शिवाय दुसरा कोणता तरी वायू श्वसनासाठी घेऊन जर तो जिवंत राहिला तर मी निश्चितच त्याला स्वतःपेक्षा उच्च मानणार आहे। आणि ज्यावेळेस मी वेगळ्या वायूद्वारे जिवंत राहीन त्यावेळेस मी म्हणणार की मी पण कुठंतरी उच्च आहे। त्यामुळे त्यांना उच्च मानू नका, आपल्यासारखेच हात पाय हलते डुलते माणसं आहेत, ऑक्सिजनच श्वसन करून ते पण जिवंत आहेत, वेगळं मानू नका त्यांना, स्पेशल नाहीत, ते भारताचेच नागरिक आहेत। आणि पहिल्यांदा तर जे भारताचे नागरिक नाहीत इथं अब्जावधी कमावले त्यांना बायकॉट करा। थँक्यू, धन्यवाद।